कपडे घ्यायला गेल्यानंतर त्या मार्केटमध्ये दुकानाच्या बाहेर प्लॅस्टिकची बाई काढून राहते का नाही अशी उभी. हा, अरे त्या प्लॅस्टिकच्या बाईकडे पाहूनच ते हे माणूस 2 मिनिट तिथं थांबते. असे हँग झाल्यासारखंच करते हे. मग त्या प्लॅस्टिकच्या बाईचं जेवढी ताकद आहे तर जिच्या बाईचा कमी ताकद आहे म्हणता का तू. म्हणून कोणत्याच बाईनं स्वतःला कमी समजायचं नाही. 50% आरक्षण दिलं मावशी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं महिलांना. सर्व क्षेत्रात महिला पुढे आल्या. मग द्या बरं महिला मंडळींना आवाज. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले की, राष्ट्रमाता जिजाऊ की, अहिल्याबाई होळकर की, जगदंबा माता की, भारत माता की. आवाजच नाही. जेवढं चांगलं सांगितलं बायाबद्दल. काही काही बाया जय म्हणते, काही काही निष्ठ्या तोंड हलवते. जय नाही म्हणत, आता पत्राडीवर 2-4 किलोचा भात ठेवा. भोकत दबते. तुम्ही महिला मंडळीच तर बोलल्या पाहिजे. कारण तिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उधारी, ती जगाला उधारी, ती जगाला उधारी. नारी वृंदावन करो, नारी रतन की खान. तुम्हा महिला मंडळी फार ताकद आहे. फक्त तुम्ही जागृत झाल्या पाहिजे. तुमच्यातली मातृशक्ती जागृत करणं ही आजच्या काळाची गरज आहे. कारण जशी आई असेल तसंच ते पोरग घडते. आई जर वाचनालयात जात असेल का नाही गावात तर पोरगही मागोमाग गेल्याशिवाय राहणार नाही. आई कीर्तनात जात असेल तर पोरगही मागोमाग गेल्याशिवाय राहणार नाही. आई भजनात जात असेल तर पोरगही मागोमाग गेल्याशिवाय राहणार नाही. आणि आईच जर दिवसभर तारक मेहता का उलटा चष्मा पाहत असेल तर ते पोटी पोपटलाल सारखं निघाल्याशिवाय राहणार नाही. घरात संस्कार जसे कराल लेकरच तसे घडतील. हे बा इथं फोटो लागला संत गाडगे बाबाचा. बरोबर आहे बाबू. ह्या गाडगे बाबाला जन्म देणारी होती सखूबाई. गाडगे बाबाचे वडील दारूच्या व्यसनाने मरण पावले, पण आई चांगली होती सखूबाई. तर ते गाडगे बाबा असे संत झाले या महाराष्ट्रात जे गाडगे बाबा कधी शाळेत गेले नाही, पण त्या गाडगे बाबाच्या नावावर विद्यापीठ आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ. हे होय संत गाडगे बाबा की कपडे नवे जरीचे, लंगड्या लुल्या नाती. कपडे नवे जरीचे, लंगड्या लुल्या नाती. आपणास चिंधी नाही, आपणास चिंधी नाही. हे एक संत संत गाडगे बाबाला जन्म देणारी होती सखूबाई. आणि इकडे फोटो लागलाय राष्ट्र संत तुकडोजी महाराज. तुकडोजी महाराजाला जन्म देणारी होती मंजुळा माता. 4च वर्ग शिकले तुकडोजी महाराज बाबा. किती? 4च वर्ग. पण 3,500 भजने लिहिले. 2,000 हिंदी, 1,500 मराठी, 150 पुस्तकं लिहिले. अभंग गाथा लिहिली, ग्रामगीता लिहिली. तुकडोजी महाराज म्हणजे काही साधं काम वाटते का तुम्हाला? हो, आपण खूप भाग्यवान लोक आहो का आपण त्या महाराष्ट्रात जन्म घेतला ज्या महाराष्ट्रात अनेक संत महापुरुषांनी जन्म घेतला. त्या महाराष्ट्राच्या मातीत तुम्हाला आम्हाला जन्म भेटला, हे सर्वात मोठं आपलं भाग्य आहे. हे तुकडोजी महाराज म्हणजे काही साधं काम नाही मावशी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाची भेट घेण्याकरता तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आले. गुरुकुंज आश्रम मोजरीमध्ये. कुठं? मोजरीला. मोजरीमध्ये तुकडोजी महाराजाची भेट घेण्यासाठी आले. आणि त्यानं ज्या चपला आहे का नाही त्या राजेंद्र प्रसाद साहेबांना त्याच्या चपला बाहेर काढून ठेवल्या आश्रमाच्या जवळ. तर त्या आश्रमातून राजेंद्र प्रसाद साहेबाची चप्पल मारली एका जणानं. हा महाराष्ट्र. इथं धुरा सरकवू तर जमिनी मारते. ती चप्पल काय चीज लागली? राष्ट्रपतीची चप्पल तुकडोजी महाराजाच्या आश्रमात चोरली.
म्हणजे साधं काम आहे का? मग तुकडोजी महाराजाच्या लक्षात आलं. महाराजानं काय केलं, आपले जे खडाऊ आहे का नाही, खडाऊ बा, आता महाराजाचा आश्रम आहे, मग आपल्या आश्रमातून राष्ट्रपतीची चप्पल जर जाईल तर वाईट ना वाटणार का? वाटतच का नाही? मग आपल्या माणसानं आपल्याच माणसाला सांभाळावं का नाही? आहे का नाही? महाराजाला माहित होतं का बदमाश आपल्यातलाच होय कोणतरी. पण आता झाकाचं तर आहे. म्हणून महाराजांना काय केलं, आपल्या ज्या चपला असतात ज्याला खडाऊ म्हणतात, त्या खडाऊ राष्ट्रपतीने दिल्या. गेलो राजेंद्र प्रसाद जी, आप हमारी चप्पल पहिनी आहे. आता मुद्द्याचं बोलतो, आता एवढं ऐकून घे. त्या राष्ट्रपती साहेबानं तुकडोजी महाराजाच्या चपला घेतल्या, त्या पायात नाही घातल्या. त्या खडाऊ त्या चपला पायात नाही घातल्या. त्या खडाऊ ज्या आहे त्या डोक्यावर ठेवल्या आणि पुऱ्या आश्रमभर फिरले. त्याचं नाव आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. एवढं सांग. राष्ट्रपती म्हणजे देशाचा प्रथम नागरिक. त्या माणसानं राष्ट्रसंताच्या चपला डोक्यावर घ्यावा म्हणजे काय अधिकार असन या संताचा. आणि त्या राष्ट्रसंताला जन्म देणारी होती मंजुळा माता. इथं समोर हनुमंतरायाचं मंदिर आहे, बरोबर? हनुमंतरायाच्या आईचं नाव ठीक. मनातल्या मनात पोरं विचार करत असेल, का सारं काही आम्हाला माहित असतं तर तुले काहीले बोलवलं असतं आमच्या गावात. हनुमंतरायाच्या आईचं नाव होतं अंजनी माता. एवढं तर माहिती आहे ना? बरं हे नसन माहिती, एवढं तर माहिती आहे ना, हनुमंतरायानं सेवा कोणाची केली? कोणाची? राम. कोणाची? तसं आपण आपल्या गावाची सेवा करा, हा हनुमंतराया समजून घेणं. ज्या हनुमंतरायानं छाती फाडली, छाती फाडली तर काय दिसलं बाबू? छाती हनुमंतरायाच्या. क्या बात आहे, काय दिसलं? वा वा. हनुमंतरायानं छाती फाडली तर हनुमंतरायाच्या छातीत राम आणि सीता दिसले. आताच्या तरुण पोट्ट्याच्या जर छात्या जर फाडल्या नाही, त्याच्यातून गुटके न दारू निघन आणि भाऊ. कारण ते हनुमंतराय त्या पद्धतीचे होते की श्रीराम जानकी या महापुरुषांनी जनता जनार्दनाची सेवा केली. इथं फोटो लागलाय 3ऱ्या नंबरवर महात्मा ज्योतिराव फुलेंचा. तुकडोजी महाराजाच्या ग्रामगीतेमध्ये 3रा अध्याय आहे, आचार प्राबल्य. आणि त्याच्यात महात्मा ज्योतिराव फुलेंवर अध्याय आहे. आणि त्याच्यात आहे ज्योतिबा सावित्री असा होणार नाही जगी महात्मा. सावित्री ज्योतिबा आपण त्या विषयाकडे येऊ. हनुमंतरायाला जन्म देणारी होती अंजना माता. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जन्म देणारी होती भीमाई. काही बाया म्हणत असं, ह्या दिवाळीचा कार्यक्रम आहे ना, हा बाबासाहेबाचं नाव काऊन घेतो राव? एक तर भगवी टोपी घालून आहे, बाबासाहेबाचंही नाव घेते आणि आडनाव सूर्यवंशीच दिसते. हे काही लोक कसं आहे, बाबासाहेबाच्या नावाची एलर्जी आहे काही काहीले.
तुमचं गाव नाही म्हणा तिकडली गोष्ट. हं. मग बाबासाहेब का समजून घेणं महत्वाचं आहे. 2च मिनिटात बाबासाहेब सांगतो. एक वाक्य बोलतो ते बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते, त्याने या देशाचं संविधान लिहिलं नसतं, तर मला आज येतं बोलायचा आणि तुम्हाला येतं ऐकायचा अधिकार भेटला नसता. 395 कलमाचं देशाचं संविधान लिहिलं बाबासाहेब आंबेडकरांना. किती बाबू? 395. 395 कलम, 12 परिशिष्ट ज्या संविधानामध्ये आहे. आज मी जे बोलत आहे, आपण जे ऐकत आहे, हे घटनेतलं आर्टिकल 13 फंडामेंटल राईट, बोलण्याचं स्वातंत्र्य संविधानानं दिलं. आणि त्या संविधानाची निर्मिती बाबासाहेब आंबेडकरांनी केली. जे संविधान बनवण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाचा संघर्ष करावा लागला. आणि त्या संविधानाची गरज आहे आज देशाले. मी नेहमी कीर्तनातून मांडतो की जैसे मोबाईल को चलाने के लिए सिम की जरूरत है, हो. जैसे मोबाइल को चलाने के लिए सिम की जरूरत है, वैसे भारत देश को चलाने के लिए भीम की जरूरत है. म्हणजे संविधानाची गरज आहे. आणि त्या बाबासाहेबांच्या आईचं नाव होतं भीमाई आणि शिवाजी महाराजाच्या आईचं नाव. बोला एक ना. पुस्तक देतो गाडगे बाबाच्या कीर्तनाचं. बोला बोला. शिवाजी महाराजाच्या आईचं नाव हा हे ना मग बाबा. बरोबर उत्तर घे बाबू. अशी कोणती योजना गावात आली तर दाबूनच घ्या. ये ना वरता ये ना तू असा. हे तुमचं आमचं नातं काय. जय जिजाऊ जय शिवराय. 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 तुमचं आमचं तुमचं आमचं तुमचं आमचं नातं काय. जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय. जय जिजाऊ जय शिवराय. बोलो भारत माता की. तुझं नाव काय बाबू? समोर ये, घाबरू नको. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं. घाबरायचं नाही, बिंदास बोल. कारण तुझ्या गावात मी आलो का माझ्या गावात तू आला. माझ्या गावात तुम्ही आला. मग घाबरलो कोण पाहिजे, तू का मी? पोरही फुल चार्जिंग आहे बुवा. हा, आणि जबरदस्त आहे. तुझं नाव काय? लोकेश. हा? लोकेश. लोकेश. लोकेश वा, किती सुंदर नाव आहे. वा वा वा, जोरदार नाव आहे लोकेश. हा, आणि ह्या लोकेशनच घेऊन राहिला मग. लोकेश येऊनही गेला स्टेजवर. किती सुंदर नाव ठेवलं याचं, लोकेश. असे नाव पाहिजे पोरायचे. नाही तर आम्ही काही काही गावात जातो कीर्तनाले, काही काही पोट्याचे नाव पाहू. पिंट्या नाव आहे पिंटी. काही काही 36 वर्षाचे बोकड आहे पण अजून बाल्या. 32 वर्षाचं झालं घोडं तरी पिंट्या. आमच्या नागपुरात 35 वर्षाची घोडी तरी चिंकी. नाव पोरीचे पला मोठी झाल्यावर दाखवते ते झलक ना. नावं तर चांगले ठेवा. हे नावं बिवं ठेवायला काही बाया जाते बाया. तुमच्या इकडली मला आयडिया नाही. हा? तुमच्या इकडली आयडिया नाही पण आमच्या नागपूर जिल्ह्यात त्यांनी बायाच जाते नावं ठेवायला. तुमच्या इकडे कोण जाते तुमच्या इकडे? हा? बाया जाते बाया नावं ठेवासाठी बारशाच्या दिवशी. बरं जाते तर जाते घरून वाटीभर गहू घेऊन जाते. आहे का नाही? म्हणून तर असे सोंडे जन्माले येते. नाव तर चांगलं. आता मी आमचे मित्र बसले आहे पाहते, केतन भाऊ ठाकरे. मी त्याच्या घरी 5 मिनिटाची भेट देऊन आलो. आता मुकुट बनला. त्याईनं आपल्या पोरीचं नाव ठेवलं राजहू. राजाहू. बर, हे प्रेरणा कुठून भेटली? राष्ट्रमाता जिजाऊ. असे नाव पाहिजे. तसं तो नाव जोरदार आहे बाबू. लोकेश. आणि तुझ्या पप्पाचं नाव? दयाकर. हा? दयाकर. दयाकर.
गावच सुपर भेटलं की आपल्याला. म्हणजे शरण में आई है हम तुम्हारी, दया करो हे दयालु भगवान. शरण में आई है हम तुम्हारी, दया करो हे दयालु भगवान. गाणी नंतरही म्हणता येईल, पहिले याचा निकाल लावू द्या मला. काहून का ह्या थांबून आहे आणि एवढ्या थंडीत कीर्तनासाठी आला. चांगलं बरं, तू तर मला मंडळाचा कार्यकर्ताच दिसून राहिला बाबू. तू मगाशी पासून आलाय नाही का? तुझं सरनेम काय? भोयर हा, भोयर भोयर. कोणत्या वर्गामध्ये शिकते तू? आठवी चांगली गोष्ट आहे. 8व्या वर्गातलं पोरग आहे, पण किती पद्धतशीर आहे. आणि भोयर दादा, शिवाजी महाराजांच्या आईचं नाव काय? जिजाऊ जिजाऊ. एकदम बरोबर उत्तर आहे. तुमच्या गावात का टाळ्या वाजवायची पद्धत नाही का जी? हा, काही काही लोकांना वाजवत, त्याला असं वाटते आपलं होय का? भोयर तो होय. हे गाडगे बाबाच्या कीर्तनाचं पुस्तक सप्रेम भेट तुला. आणि भाऊ यांचे ढोलकी वादक आहे. मगाशी सत्कार झाला. त्याचं नाव आहे वंश, बरोबर ना? आणि वडील भजन म्हणतात. म्हणजे शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. याही सत्कार करायला पाहिजे. तुझे आई वडील आले का बेटा कीर्तनात आज? हा, वा. तुझ्या आई वडिलांना धन्यवाद देतो. आणि असे लेकरं पाहिजे. जास्त क्वांटिटी जन्मास आणून फायदा नाही, अशी क्वालिटी पाहिजे. क्वांटिटी काय करता, एका एका बाईच्या बाजून 3-3 4-4 चॅनल बसून राहते, पण कव्हरेज नाही घेत ना ते. नो सर्व्हिसच दाखवते. बरे ग्रामीण भागात खूपच आहे बापा. कमाल आहे बाई ती, कमाल आहे बाई. 2 घेतले कडीन 4 पायी पाहिजे. घरी किती ठेवले त्याचा नेमच नाही. हे जास्त क्वांटिटी वाढवण्यापेक्षा क्वालिटी बाज लेकर घडले पाहिजे. एकच घडवा, पण छत्रपती शिवाजी राजासारखा. एकच घडवा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबासारखा. आणि ते घडवण्याची जबाबदारी महिलांवर आहे. कारण जशी आई असेल तसं पोरग घडते. जसं शिवाजी महाराजाला जन्म देणारी जिजाऊ होती, तर कशी होती जिजामाता? मी 2011 मध्ये झी मराठी चॅनलवर गेलो होतो सर. तो कार्यक्रम आता युट्यूबवर आहे आमचा, झी मराठी चॅनलचा. मी त्या झी मराठी चॅनलवर एक विषय मांडला होता का जिजामातेच्या पोटात 7 महिन्याचा गर्भ असताना जिजामातेने एका बाईने विचारलं, म्हणे मासाहेब जिजाऊ, तुमच्या पोटात 7 महिन्याचा गर्भ आहे, तेव्हा तुम्हाला कसं वाटते? तर जिजामाता म्हणाली, मला म्हणे घोड्यावर बसून तलवार चालूशा वाटते म्हणे. ती होती शिवाजी महाराजांची आई. का जिजामातेच्या पोटात 7 महिन्याचा गर्भ असून सुद्धा जिजामाता म्हणते की मला घोड्यावर बसून तलवार चालूशा वाटते. तेच मी नागपूरच्या नंदनवनच्या एका बाईने विचारलं, तिच्याही पोटात 6-7 महिन्याचा गर्भ होता. त्या बाईले म्हणलं, बाई तुले कसं वाटते? म्हणलं तर ते बाई म्हणे मला माती खाऊशा वाटते म्हणे. म्हणून आपले पोटे भीतीचा चुना काढू काढू तंबाखू खाते. मस्त सिगरेट, बिड्या, बापा बापा. तसं या बाबतीत तुमचं हे दुर्बा गाव आदर्श गाव आहे. या गावासारखं गाव नाही पुढे यवतमाळ जिल्ह्यात. एवढं सुंदर गाव आहे का? हे गाव धार्मिक गाव आहे, वैचारिकही गाव आहे. अभ्यास करणारी मुलं या गावात आहे. एकमेकाला सहकार्य करणारे लोक या गावात आहे. ज्या गावात शारदा उत्सव होते, गणपतीरायाचाही उत्सव होते, एवढंच नाही तर काल्याचाही कार्यक्रम होतो. एवढं गाव धार्मिक आहे. एकमेकाने सहकार्य करणारे लोक आहे. व्यसनमुक्त गाव आहे. हो बापा, व्यसनमुक्त. दारूबंदी आहे गावात. हो 100%. दारूबंदी म्हणजे दारूच्या थेंबाली हात ना लावत या गावचे लोक. हो ना. काही काही बाया म्हणत असतील, तुले का मालूम हाय? तू राहून पाहिजे येतो 2-4 दिवस आणि मग बाहेर पिणार यायचा करत. गेले का समजते म्हणून दुर्घात आला. हा जरा पाटण मध्ये जाऊन पाहिलं, 2-4 गिराईक
त्यांचेच भेटतील. काहून तर पेण्याचा त्रास भयालेच जास्त आहे. आणि आपला हा जो सर्वसामान्य जो समाज आहे का नाही, बहुजन समाज, हा दारूनच लंबा झाला. तुम्ही पहा मावशी, गुजराती, मारवाडी, सिंधी, जैन समाजाचा अभ्यास करा. मोठमोठाले उद्योगपती आहेत ते लोक, पैसेवाले लोक आहेत. कारण रोज बिझनेस मुळे रोज पैसा येते घरात. पण गुजराती, मारवाडी, सिंधी, जैन समाजाचे माणसं कधी दारू पिऊन रस्त्यावर पडलेले दिसत नाही. हे आपलंच बियाणं जास्त गडबड करते. 85% छटाकभर बेतीन पावबरांगात आणते की 50 ग्रॅम मारू तो रस्ता भूल जाए, 100 ग्रॅम मारू तो नाली में गिर जाए, पूरी शीशी मारू तो लाता खा जाए, बेवडा लाता खा जाए, पूरी शीशी मारू तो लाता खा जाए, बेवडा लाता खा जाए. काही काही दारू पिणारे म्हणत असतील, याला बोलवलंच कोणाला व्याज येतं. हा येऊन जाऊन आपल्यावरच कोण आणते बघ. तसं तर मी आता कीर्तनातून दारू विषयावर बोलणंच बंद केलं. त्याचे कारण आहे. काहून तर पेणाऱ्याला किती सांगा मावशी, ते ऐकत नाही. दारू पेल्यावर इलेक्ट्रिकच्या खंब्याला म्हणते क्यू बे तू बीच में क्यू आहे. का पेणाऱ्याची डेअरिंग आहे की का काय? हे पेणारे पेताळ कधी का करतील गॅरंटी नाही यायची. जसं आमच्या नागपूर जिल्ह्यात जिल्हा परिषदनं पंचायत समितीच्या पोटनिवडणुका झाल्या आता. त्या इलेक्शनच्या आदल्या दिवशी 3 बेवड्यानं अर्जंट मीटिंग ठेवली. तातडीची बैठक. तिघही बेवडे दारू प्यायला बसले. तिघांनी मस्त दारू पेली. 3 जण मार बडबड करे. पहिला दारू पेणारा बेवडा म्हणे, मला जर गावचा सरपंच जर केला म्हणे तर मी म्हणे पुरा गाव बदलून टाकीन म्हणे. आता त्याच्या पोटात दारू होती, पेल्यावर माणूस का बोलून काय गॅरंटी आहे का बाबा? नाही. ते पहिलं दारू पेणारं बेवडा म्हणे, मला जर गावचा सरपंच जर केला तर मी पुरं गाव बदलून टाकीन. दुसरा बेवडा त्याच्याही पेक्षा कलाकार होता. त्यांनी 2-3 ग्लास दारू ढोकसली. तो त्या पहिल्याला म्हणे, तू फक्त सरपंचावरच थांबला म्हणे. अरे म्हणे, मला जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जर केला म्हणे तर मी म्हणे पुरा महाराष्ट्र बदलवून टाकीन म्हणे. अच्छा. आता यांनी तसं म्हटलं, त्याच्यात पुन्हा तिसरा बसला होता घरमालक. त्यांनी ताव चढला. त्यांनी 3-4 ग्लास दारू ढोकसली. तर या दोघायले म्हणे, कागा म्हणे, मगांपासून आपण देशी पिऊन राहिलो म्हणे, तर काही देशाचा तर विचार करा म्हणे तुम्ही. हो ना. मला जर देशाचा प्रधानमंत्री जर केला म्हणे तर जसं त्यानं एका रात्रीत नोटा बदलवल्या होत्या म्हणे, तसं मी म्हणे पुरा भारत देश बदलवून टाकीन म्हणे. आता यांनी तसं म्हटलं देश बदलवून टाकीन ना, तेवढ्या वेळात त्याची बायको भजेनं पाणी घेऊन आली. त्याची बायको त्याला म्हणे, पंचट्या तू देश नंतर बदलवतो म्हणे, जो सकाळपासून लुंगी समजून मा परकर घातलाय म्हणे, तो तो बदलव म्हणे बा पहिले. एवढा धिंगाणा या पेताळायचा आहे. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना दारूबंदी भजनावली नावाचं पुस्तक लिहिलं. आणि त्याच्यात मोठं जोरदार भजन लिहिलं की तूने जीवन गवा दिया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. क्या किया क्या किया अमृत छोड़ा पीता शराब है, भगवान के नाम से मुख मोड़ लिया. तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, पाना था उसको तो खो दिया, पाना था उसको तो खो दिया, पाना था उसको तो खो दिया. माझी प्रार्थना आहे, दिवाळीच्या निमित्तानं संकल्प घ्या, सावधान व्हा. व्यसनमुक्त जीवन, व्यसनमुक्त दिवाळी, हे आपले जे सण आहे का नाही, हे काहीतरी चांगलं माणसाच्या जीवनात निर्माण करण्यासाठी असतात. त्याच्यासाठी हे सण येतात. म्हणून माझी प्रार्थना राहील, या दिवाळीच्या निमित्तानं आपणही संकल्प करा, व्यसनमुक्त जीवन ठेवा. कारण आता गावागावात दिवाळी आहे.
घराघरात दिवाळी चालू आहे, बरोबर आहे का नाही बाबू? हो या दिवाळीच्या निमित्तानं काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे का नाही माणसाच्या जीवनात? कारण हे सणच त्यासाठी असतात